मानसशास्त्राच्या कथा गोष्ट क्रमांक 34। आज मी आपल्याला पुण्यातले प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजित भरत पाटील यांनी लिहिलेली गोष्ट वाचून दाखवणार आहे। गोष्टीचं नाव आहे 100 रुपयांची ती नोट आणि BMW ची चावी। रात्रीचे 11:30 वाजले होते। शटर अर्ध्यावर खाली खेचलं होतं। डोळे जड झाले होते आणि दिवसभर पेशंट्स पाहून डोकं जड झालं होतं। तितक्यात दारात एक सावली दिसली। कपड्यांवरूनच ओळखू येत होतं। दिवसभर सिमेंट विटा उचलून तो बांधकाम मजूर आलेला होता। अंगावरचा शर्ट घामाने चिकटलेला होता। पायावर चपलांवर सिमेंटचा थर होता। त्याच्या कडेवर 1.5 वर्षाचं पोरगं होतं। ते तापानं फणफणलं होतं। तो आत आला आणि दारातच थबकला। त्याची नजर माझ्या केबिनमधल्या चकाचक टाईल्सवर आणि काचेवर गेली। त्यानं संकोचाने स्वतःच्या मळक्या चपला बाहेरच काढल्या आणि अनवाणी पायानं कोपऱ्यात येऊन उभा राहिला। त्याच्या मनातली भीती मला स्पष्ट दिसत होती। आपल्यामुळे डॉक्टर साहेबांची केबिन खराब होईल की काय? मी खुणेनेच त्याला बोलवून घेतलं। बाळाला तपासलं। छाती भरली होती। नशीब वेळेवर आला होता म्हणून न्यूमोनियाचा धोका टळला होता। मी काही औषधं लिहून दिली आणि पाठीवर हात ठेवून म्हटलं, काळजी करू नको, वाघ आहे तुझा पोरगा, 2 दिवसात ठणठणीत बरा होईल बघ। त्याच्या चेहऱ्यावरचा जीव घेण्यात तणाव निवळला। त्याला वाटलं होतं डॉक्टर आता ॲडमिट करतील आणि हजारो रुपयांची फी लावतील। त्याने थरथरत्या हाताने खिशातून प्लॅस्टिकची पिशवी काढली। त्यातून जेमतेम 100 रुपयाची नोट बाहेर निघाली। घामाने ओलसर झालेली, मळकटलेली आणि 100दा हाताळल्यामुळे जीर्ण झालेली ती नोट। फी पण पूर्ण भरत नव्हती। त्याचा चेहरा पुन्हा पडला। ती हातवलता मला बघवली नाही। मी त्याचा हात पकडला आणि म्हटलं, नोट परत केली। राहू दे बाबा, फी नको देऊ, तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल। त्यावर तो मजूर जे बोलला त्यानं माझ्या अंगावर काटा आला। तो करारी आवाजात म्हणाला, नको साहेब, ही तुमची विद्या आहे आणि हे माझ्या कष्टाचं दाम आहे। फुकट इलाज केला तर माझ्या पोराला गुण येणार नाही। हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामाहून आल्यावर देतो। त्यात ती चुरगळलेली 100ची नोट त्यानं माझ्या टेबलावरच्या पेपरवेट खाली दाबून ठेवली। हात जोडले आणि निघून गेला। तो गेला पण मला रात्रभर झोप आली नाही। सकाळीच माझ्याकडे सुटाबुटातले एक सुशिक्षित गृहस्थ आले होते। 300 रुपयांच्या फीसाठी त्यांनी 10 मिनिटं रिसेप्शनिस्टची हुज्जत घातली होती। आम्ही जुने पेशंट आहोत, आम्हाला काहीतरी डिस्काउंट द्यायलाच पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं। जाताना त्यांनी खिशात आयफोन ठेवत BMWची चावी फिरवत मला बाय केलं होतं। आणि इकडे हा मजूर, ज्याला उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे, पण डॉक्टरांच्या विद्येचा अपमान नको म्हणून त्यानं आपल्या घामाचा पैसा हक्काने दिला होता। त्याला सवलत नको होती, त्याला गुण हवा होता। त्या रात्री मला समजलं, खरी श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा गाडीच्या ब्रँडमध्ये नसते, ती तुमच्या संस्कारात असते। त्या बापानं दिलेली ती चुरगळलेली नोट माझ्यासाठी आजवरची सगळ्यात मोठी फी होती, कारण ते एक चलन नव्हतं, तो एका स्वाभिमानी बापाचा आशीर्वाद होता। डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोगतज्ञ, पुणे। धन्यवाद।